अकोला पोलिसांची कार्यदक्षता वाढवण्यासाठी पोलीस दलात सुसज्ज अशा 32 दुचाकी वाहनांचा समावेश। आज दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी शास्त्री स्टेडियम येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अकोला पोलिसांच्या माननीय पोलीस महासंचालक कार्यालयाकडून प्राप्त 32 मोटारसायकल वाहनांचे उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी श्री अजित कुंभार तसेच माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले। अकोला शहरामध्ये 8 पोलीस स्टेशनचा समावेश असून शहराची लोकसंख्या अंदाजे 10 लाख इतकी आहे। अकोला शहरातील नागरिकांची सुरक्षितता आणि पोलिसांची कार्यक्षमता आणि तत्परता वाढवण्यासाठी सदर वाहनांची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरणार आहेत। मिळालेल्या दुचाकी वाहनांना सायरन रेडियम आणि पोलिसांचे शस्त्र ठेवण्याच्या सोयीसह सुसज्ज आहेत। यापैकी रोज 16 मोटारसायकल शहरात संध्याकाळी 6 ते 11 पर्यंत नेमून दिलेल्या पॉईंटनुसार पेट्रोलिंग करणार आहेत। तसेच पोलीस मुख्यालयातून अधिक 5 लाईट व्हॅन ह्या फिक्स पॉईंटवर सतर्क राहून त्यामध्ये 4 ते 5 अंमलदार हे कर्तव्य बजावतील। त्यासोबतच पोलीस अधीक्षक कार्यालयातील इतर शाखांमधील प्रत्येक 5 कर्मचारी हे संध्याकाळी 7 ते 8 दरम्यान पायी पेट्रोलिंग करण्याबाबत आदेश दिले आहेत। तसेच प्रत्येक पोलीस स्टेशनला डायल 112 स्वतंत्र वाहन देखील उपलब्ध असून कोणत्याही अनुसूचित प्रसंगी सदर नंबरवर संपर्क केल्यास त्वरित प्रतिसाद दिला जातो। शहरातील राबवल्या जाणाऱ्या सर्व गस्त व पेट्रोलिंग वाहनांवर अप्पर पोलीस अधीक्षकांचे यांच्याद्वारे नियंत्रण ठेवले जाणार आहे। वरील सर्व प्रकारच्या पेट्रोलिंग दरम्यान शहरातील सर्व संवेदनशील ठिकाणे, शाळा, कॉलेजेस, बँका, कोचिंग क्लासेस, धार्मिक स्थळे, मॉर्निंग वॉकचे ठिकाण, बगीचा, स्टेडियम, ATM इत्यादी ठिकाण समाविष्ट होतील, याची दक्षता घेण्यात येणार आहे। अकोला जिल्हा पोलीस दलामध्ये नव्या हिरो तसेच TVS कंपनीच्या अशा एकूण 32 वाहने माननीय पोलीस महासंचालक कार्यालयाकडून प्राप्त झाले आहेत। त्याचा प्रभावी व जलद पेट्रोलिंग कामी तसेच नागरिकांना जलद प्रतिसाद देण्यास मदत होणार आहे। सदर वाहनांचा वापर शहर तसेच ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखण्याकामी तसेच गुन्हेगारीला आळा बसविण्याकामी मदत होणार आहे। माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग साहेब यांच्या अभिनव संकल्पनेतून सदर वाहनांवर अत्याधुनिक सामग्री बसविण्यात आली आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।